नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयाचा व्याकरण अभ्यासत आहोत आणि व्याकरणामध्ये आजचा आपला व्याकरणाचा भाग आहे वृत्त. वृत्त या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे. सुरुवातीला आपण वृत्त म्हणजे काय हे समजून घेऊया. आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अनेक धडे वाचतो, कविता वाचतो. धडे म्हणजे काय? गद्य. आणि कविता म्हणजेच काय? पद्य. तर धडे आणि कविता किंवा गद्य आणि पद्य या रचनेचा फरक आपल्याला माहीत आहे. हा फरक असतो मुख्यतः लयीचा. गद्य आणि पद्य किंवा धडे आणि कविता यांच्यामध्ये काय फरक असतो तर लयीचा. पद्य हे आपल्याला गाता येते किंवा मग लयीमध्ये वाचता सुद्धा आपल्याला येते, परंतु गद्यामध्ये तसे नसते. म्हणजे धड्यांमध्ये आपण ती गाऊ शकत नाही, पण कवितेमध्ये एखादी कविता छानपैकी आपण सुरामध्ये लयीमध्ये गाऊ शकतो. मग या कवितेमध्ये लय निर्माण कशी होते, कुठल्या गोष्टीमुळे होते, हेच आज आपण बघणार आहोत. वृत्त, छंद यासारख्या गोष्टीमुळे कवितेला लय मिळते. कवितेची लय समजण्यासाठी आपण त्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. वृत्त किंवा छंद म्हणजे काय? लय निर्माण करण्यासाठी कवितेची जी विशिष्ट शब्द रचना केली जाते, ऱ्हस्व व दीर्घ स्वरांचा जो एक विशिष्ट क्रम वापरला जातो, त्यालाच आपण वृत्त असे म्हणतो. याचा अर्थ कविता एका विशिष्ट वृत्तामध्ये रचलेली असते, म्हणून ती आपल्याला लयीत म्हणता येते. गणितामध्ये जशा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या संकल्पना येतात, तशाच वृत्तविचारामध्येही काही संकल्पना महत्त्वाच्या आहेत. तर आपण आता ह्या संकल्पना समजून घेऊया आणि त्यानंतर आपण वृत्त आणि छंद याच्यामध्ये उदाहरणांद्वारे काय फरक असतो किंवा वृत्त किती प्रकाराचे आहेत, ते कसे ओळखायचे हे आपण शिकणार आहोत. ज्याप्रमाणे गणितामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या संकल्पना असतात, तशाच वृत्तामध्येही काही विशिष्ट प्रकारच्या संकल्पना असतात. आता त्या आपण संकल्पना समजून घेऊया. आता सगळ्यांनी मुळाक्षरे शिकलेले आहेत. मुळाक्षरांमध्ये स्वर आणि व्यंजन असतात की नाही. मग स्वर म्हणजेच किती, कोणते हे सगळ्यांना माहिती आहे. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ए, ऐ, ओ, औ हे सगळे स्वर आहेत. पण या स्वरामध्ये सुद्धा आपण पाहतो की स्वर हे स्वतंत्र असतात, पण व्यंजन हे स्वतंत्र नसतात. प्रत्येक व्यंजनामध्ये आपल्याला स्वर पाहायला मिळतात आणि ह्या स्वरयुक्त व्यंजनांचेच आपण बाराखडी अभ्यासतो. बाराखडीमध्ये जे आपण पाहतो क मध्ये अ हे स्वर असतं. नंतर का, कला काना का, कला एक काना आ, म्हणजे क मध्ये आ हे स्वर असतं, म्हणजे तिथे का असं आपण म्हणतो. मग क, का, की, कु, कू, के, कै, को, कौ हे सगळे स्वरयुक्त आपले व्यंजन किंवा अक्षरं असतात. मग याच्यामध्ये आपण म्हणतो ऱ्हस्व अक्षर आणि दीर्घ अक्षर असतात. मग व्याकरणातील आपले हे आजच्या ज्या काही संज्ञा आहेत त्यांनाच आपण लघु आणि गुरु असे आपण संबोधतो. आता लघु म्हणजे काय? जे स्वर असतात त्याच्यामधील जे ऱ्हस्व अक्षरे असतात त्यांना आपण लघु असे म्हणतो, आणि स्वरातील जे दीर्घ अक्षर असतात त्यांना आपण गुरु असे म्हणतो. आता लघु ऱ्हस्व कोणते आहेत किंवा लघु अक्षर कोणते आहेत किंवा ऱ्हस्व अक्षर कोणते आहेत, तर ते आहेत अ, ई, उ आणि ऋ. हे ऱ्हस्व अक्षरे आहेत, त्यांनाच आपण लघु असे म्हणतो. मग दीर्घ अक्षरे कोणती? आ, ई, उ, ए, ऐ, ओ आणि औ यामधील हे दीर्घ अक्षर आहेत. ह्या दीर्घ अक्षरांनाच आपण काय म्हणतो? गुरु. आता बघा, अ ऱ्हस्व, आ दीर्घ, ई ऱ्हस्व,
ई दीर्घ, उ ऱ्हस्व उ दीर्घ. त्याचप्रमाणे ए, ऐ, ओ, औ हे दीर्घ अक्षरे आहेत. मग जेव्हा आपण व्यंजनांमध्ये स्वरयुक्त व्यंजने बोलतो तेव्हा आपण बघा क हा ऱ्हस्व अक्षर आहे म्हणजेच तो लघु येणार. का हा दीर्घ अक्षर आहे कारण की त्याच्यामध्ये आ हे व्यंजन स्वर आलेलं आहे म्हणून हे का हे दीर्घ अक्षर आहे म्हणजेच गुरु. कु किंवा पहिला आपण ईची वेलांटी बघूया की. पहिली ईची वेलांटी आपण ज्याला म्हणतो किंवा ऱ्हस्व ई आपण ज्या क मध्ये आपण लिहितो तो पहिला किंवा ऱ्हस्व ई किंवा मग आपण कला पहिली वेलांटी असलेला जो अक्षर आहे त्याला लघु म्हणणार. कला दुसरी वेलांटी असलेला जे अक्षर असणार आहे त्याला आपण गुरु म्हणणार कारण की त्याच्यामध्ये दीर्घ स्वर व्यक्त झालेला आहे. त्याचप्रमाणे कला पहिला उकार लघु, कला दुसरा उकार गुरु. मग नंतर क वरती मात्रा के, क वरती मात्रा 2 मात्रा कै, को, कौ हे सगळे गुरु अक्षर झाले. तर याप्रमाणे आता आपण ऱ्हस्व अक्षर, दीर्घ अक्षर आणि ऱ्हस्व अक्षर म्हणजेच लघु आणि दीर्घ अक्षर म्हणजेच गुरु ही संकल्पना आपण समजून घेतली. आता यांची संकेत खूण काय असते तर लघु अक्षर हे किंवा ऱ्हस्व अक्षर हे नेहमी अर्धचंद्रामध्ये दाखवलं जातं. बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे अर्धचंद्र. तर लघु किंवा ऱ्हस्व अक्षर जे असतं ते आपल्याला अर्धचंद्रामध्ये असं दाखवायचं आहे. आणि गुरु अक्षर म्हणजे दीर्घ अक्षर आपण नेहमी आडवी रेघ काढून दाखवतो. तर इथे दिलेलं आहे बघा तुम्हाला आडवी रेघ. म्हणजेच काय लघुचं संकेत खूण आहे अर्धचंद्र आणि गुरुचं संकेत खूण आहे आडवी रेघ. आता आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया. आता एक इथे उदाहरण दिलेलं आहे बघा. शब्द आहे पसारा. पसारामध्ये बघा प अची मात्रा आहे म्हणून इथे अर्धचंद्र म्हणजेच लघु. नंतर आडवी रेघ सला काना सा, रला काना रा म्हणजे इथे आडवी रेघ दिलेली आहे. तर आता आपण दुसरं उदाहरण समजून घेऊया. शब्द आहे काकडी. काकडीमध्ये कला आ हा स्वर आलेला आहे, कला काना आहे म्हणजेच इथे कला काना आहे म्हणजे हा दीर्घ अक्षर आहे आणि त्यामुळे इथे गुरु म्हणजेच आडवी रेघ असणार आहे. त्याच्यानंतर क हे ऱ्हस्व अक्षर आहे त्यामुळे इथे अर्धचंद्र. नंतर ड मध्ये दीर्घ अक्षर आहे त्यामुळे इथे गुरु असणार आहे. पुढचा शब्द आहे मदन. मदन हे सगळे ऱ्हस्व अक्षर आहेत त्यामुळे इथे सगळीकडे अर्धचंद्र लावलेला आहे. पुढचा शब्द आहे पाटण. पाटण या शब्दामध्ये किंवा या अक्षरामध्ये पा हे दीर्घ अक्षर असल्या कारणाने इथे आपण गुरु म्हणजेच आडवी रेघ. त्यानंतर ट आणि न हे ऱ्हस्व अक्षर असल्या कारणाने इथे आपण लघु म्हणजेच अर्धचंद्र हे खूण लावलेली आहे. त्याच्यानंतर वैशाली. वैशाली व वै हे वैशाली हे तिन्ही पण अक्षर हे दीर्घ अक्षर आहेत त्यामुळे आपण वैशाली या शब्दामध्ये दीर्घ अक्षर असल्या कारणाने आपण आडवी रेघ लावलेली आहे किंवा संकेत खूण आपण आडवी रेघ दिलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आता जो आपण हा अभ्यास केला तो आपण 8वी पर्यंत इथपर्यंत आपण शिकलेला आहोत की अक्षर, व्याकरणातील संज्ञा लघु, गुरु, ऱ्हस्व अक्षर असेल तर लघु, दीर्घ अक्षर असेल तर गुरु, मग ऱ्हस्व अक्षर आणि दीर्घ अक्षर कोणती, त्यानंतर त्यांचं संकेत खूण काय आहे, लघु आणि गुरुचं संकेत खूण काय आहे याचा अभ्यास केला आपण. लघुचं संकेत खूण अर्धचंद्र आणि गुरुचं संकेत खूण आडवी रेघ हे इयत्ता 8वी पर्यंत आपण शिकलेलो आहोत. परंतु इयत्ता 9वी मध्ये तुम्हाला मात्रावृत्त असल्या कारणाने, मात्रिक छंद असल्या कारणाने तुम्हाला अजून एक मात्रा संकेत लावावे लागते. मात्रानुसार लघुला आपण 1 मात्रा असते आणि गुरुला आपण 2 मात्रा म्हणजे तिथे आपण ते संख्या मोजतो तिथे.
मात्रा याच्यामध्ये आपण त्याची गणना करतो. मग आता बघा आपण लघु पाहिलेला आहे, गुरु पाहिलेला आहे, नंतर ऱ्हस्व अक्षर, दीर्घ अक्षर, त्यानंतर स्वर पाहिले आपण, ऱ्हस्व स्वर कोणते, दीर्घ स्वर कोणते याचा अभ्यास केला. त्यानंतर स्वरयुक्त अभ्यास अक्षरांचा आपण अभ्यास केला. त्यानंतर त्यांचा संकेत खूण पण पाहिलेला आहे. लघु असेल तर तिथे संकेत खूण असणारे अर्धचंद्र आणि गुरु असेल तर तिथे संकेत खूण असणारे आडवी रेघ. आता आपल्याला अजून एक गोष्ट याच्यामध्ये ॲड करायची आहे, ती म्हणजे मात्रा संकेत. म्हणजे अर्धचंद्र, लघु मात्रा जिथे असेल तिथे 1 हा अंक असतो, म्हणजे 1 मात्रा आपण मोजतो. आणि गुरु अर्थात आडवी रेघ जिथे असेल तिथे आपण मात्रा 2 मोजतो. तर आता आपण समजून घेऊया. अजून आता जे आपण उदाहरण पाहिलं, पसारा, काकडी, मदन, पाटण, वैशाली, या शब्दामध्ये आपण लघु गुरु क्रम पाहिला. आता आपण त्यांची मात्रा संख्या पण समजून घेऊया. जसं आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, लघुचं संकेत खूण आहे अर्धचंद्र, गुरुचं संकेत खूण आहे आडवी रेघ, लघुची मात्रा संख्या आहे 1 मात्रा आणि गुरुची मात्रा संकेत आहे 2 मात्रा. आता पसारा या शब्दामध्ये आपल्याला पाहायचं आहे. पसारा ह्या शब्दामध्ये आपण पाहिला लघु गुरुक्रम की प हा ऱ्हस्व अक्षर असल्या कारणाने तिथे आपण अर्धचंद्र लावलेला आहे. त्याचबरोबर सा मध्ये दीर्घ अक्षर असल्या कारणाने तिथे आपण गुरु लावलेला आहे. त्याच्यानंतर रला काना रा म्हणजेच आची मात्रा असल्याने हा दीर्घ अक्षर होतो, म्हणून आपण तिथे आडवी रेघ हा गुरुचा क्रम दिलेला आहे, म्हणजेच अर्धचंद्र, आडवी रेघ, आडवी रेघ. आता आपल्याला बघा अर्धचंद्राची मात्रा संकेत किंवा आपण किती मात्रा लावतो तर 1 आणि आडवी रेघ किंवा गुरु ह्या अक्षराला आपण किती मात्रा लावतो तर 2. मग इथे बघा गुरु म्हणजेच आडवी रेघला आपण खाली 2 लिहिलेला आहे, इथे पण 2 लिहिलेला आहे. मग आता ह्या मात्रांची ह्या संख्या आपल्याला मोजायच्या आहेत. म्हणजे 1 + 2 + 2 म्हणजे 1 + 2 3, 3 + 2 5. म्हणजे यांची मात्रा पसारा या शब्दाची मात्रा संख्या काय आहे 5. म्हणजे आत्तापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे, लघु गुरुक्रम याचा अभ्यास केला आपण आत्तापर्यंत आणि त्याचबरोबर मात्रा संख्या याचा पण आता आपण अभ्यास करणार आहोत. आता काकडी या शब्दामध्ये 3 अक्षर आहेत, का, क, डी. का हा दीर्घ अक्षर असल्या कारणाने इथे गुरु आलेला आहे म्हणजेच आडवी रेघ. त्यानंतर क हे ऱ्हस्व अक्षर असल्या कारणाने इथे लघु आहे म्हणून अर्धचंद्र आणि त्याचबरोबर डी हा दीर्घ अक्षर असल्या कारणाने इथे गुरु आलेला आहे म्हणजेच आडवी रेघ, अर्धचंद्र, आडवी रेघ. आता यांची मात्रा संकेत काय आहे, आपण कोणती मात्रा संख्या लिहितो तर जेव्हा आडवी रेघ किंवा गुरु असेल तेव्हा आपण 2 मात्रा लिहितो, म्हणजे इथे 2, नंतर अर्धचंद्र 1 आणि आडवी रेघ 2. म्हणजेच इथे यांची मात्रा संख्या किती, काकडी या शब्दाची मात्रा संख्या आहे 2 + 1 3, 3 + 2 5. तर यांची मात्रा संख्या काकडी या अक्षराची मात्रा संख्या येणार 5. आणि लघु गुरुक्रम तुम्ही पाहिलेला आहे, आडवी रेघ, अर्धचंद्र, आडवी रेघ. आता पुढचा शब्द पाहूया आपण, मदन. आता मदन या शब्दामध्ये तिन्ही अक्षर ऱ्हस्व अक्षर आहेत, म्हणजेच लघु क्रम इथे येणार आहे आणि लघु क्रमामध्ये आपण तिन्ही ठिकाणी अर्धचंद्र लिहिलेले आहेत. अर्धचंद्राची किंवा लघुची मात्रा संख्या 1 आहे, म्हणजेच 1 + 1 + 1 म्हणजेच 3. आता पुढचा शब्द पाहूया, पाटण. पाटण या शब्दामध्ये पहिलं अक्षर जे आहे पा ते दीर्घ अक्षर आहे म्हणून तिथे आपण गुरुची संकेत खूण लावलेली आहे आणि ट आणि न हे ऱ्हस्व अक्षर कारणाने तिथे आपण लघुची संकेत चिन्ह लावलेलं आहे, म्हणजेच आडवी रेघ, अर्धचंद्र, अर्धचंद्र. अंतर यांची मात्रा संख्या आपण पाहूया. आडवी रेघची मात्रा संख्या आहे 2, नंतर लघुची मात्रा संख्या आहे 1 आणि 1 म्हणजे 2 + 1 3, 3 + 1 4. त्याचप्रमाणे वैशालीमध्ये पण तिन्ही अक्षर हे दीर्घ अक्षर असल्या कारणाने इथे गुरु
ही व्याकरणातील संज्ञा आपल्याला पाहायला मिळते आणि इथे त्यांची संकेत खूण येणार आहे आडवी रेघ आडवी रेघ आडवी रेघ. आणि आडवी रेघ म्हणजेच दीर्घ अक्षर गुरुचे जे काही संकेत खूण आहे आडवी रेघ त्याची मात्रा असते 2, मात्रा संख्या असते 2. म्हणून आपण इथे गुरुक्रम आहे, गुरुक्रम तिन्ही ठिकाणी 2 आपण लिहिणार. 2 2 आणि 2. मग 2 अधिक 2 4, 4 अधिक 2 6. मग इथे मात्रा संख्या येणार आहे वैशाली या अक्षराची 6. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण काय शिकलो? आपण ज्याप्रमाणे गणितामध्ये विशिष्ट प्रकारच्या संकल्पना असतात तशा व्याकरणामध्ये सुद्धा वृत्तविचारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना असतात. त्याच्यामध्ये आपण व्याकरणातील संज्ञा पाहिले लघु आणि गुरु, आणि त्याच्यानंतर त्यांचे संकेत खूण पाहिलं आपण अर्धचंद्र आणि आडवी रेघ. त्यानंतर मात्रा संख्या आपण पाहिलेली आहे आणि उदाहरणांच्या माध्यमातून आपण मात्रा संख्या आणि लघु गुरुक्रम अभ्यासलेला आहे. वृत्त या व्याकरणातील पुढील अनेक भागांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, परंतु त्याचा विस्तारित अभ्यास आपण वृत्त या व्याकरणाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.